तर केंद्रीय ओबीसी आरक्षण यादीतील क्षुल्लक चुका आणि 2 कोटी लोक आरक्षणापासून मुकल्याचा एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मालिकेतील आणखी एक बातमी आहे। भोयर आणि पवार या 2 जातींमधील कॉमा काढून 2 जातींना एक केल्याचं अफलातून प्रकरण एबीपी माझानं समोर आणलंच होतं। त्यापेक्षाही भयंकर प्रकरण आहे भावसार समाजाचं। 1993 मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशीप्रमाणे भावसारचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहिताना एच नंतर ए लावण्याऐवजी आधी लावून उच्चार चुकवण्यात आलाय। त्यामुळे भावसार समाजाच्या लोकांना त्या केंद्रीय आरक्षणाचा कुठलाही लाभ मिळत नव्हता। त्यानंतर 2013 ते 17 दरम्यान स्पेलिंगमध्ये सुधारणा करण्यात आली, पण नव्या नोटिफिकेशनमध्ये पुन्हा सरकारी बाबूंनी चूक केल्यामुळे भावसार समाज अडचणीत आलाय। तर विदर्भामध्ये मोठ्या संख्येने असलेल्या बेलदार जातीसोबतही असाच अन्याय केंद्र सरकारच्या ओबीसी यादीमध्ये होत असल्याचा आरोप होतोय। भावसार आणि बेलदार समाजाच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रजत वसिष्ठ यांनी। राज्यातील ओबीसी प्रवर्गातील 27 जातींना केंद्रामध्ये आरक्षण मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। एबीपी माझाने सुमारे 2 कोटी लोकांच्या या त्रासाचा वास्तव जो आहे तो समोर आणला आणि आता महाराष्ट्रातील विविध भागातून विविध जातीचे जे लोक आहेत ज्यांना केंद्राच्या आरक्षणामध्ये अडचणी येत आहेत ते स्वतःहून समोर येत आहेत। मला सांगा, भावसार समाजाची केंद्रामध्ये काय अडचण होऊन बसली आहे? भावसार समाजाचे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना जेव्हा सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं असतं तर त्या कास्ट सर्टिफिकेट काढताना त्यांना अत्यंत आणि अनंत अशा अडचणी येत आहेत। ती अडचण म्हणजे अशी आहे की सेंट्रलची जी यादी आहे त्या यादीमध्ये भावसार समाजाचं जे स्पेलिंग केलेलं आहे ते अनावश्यक ये त्याने टाकला, म्हणजे बहावसार अशा प्रकारचं केलं आहे। म्हणजे ए ची जागा बदलवली। जे डब्ल्यू भावसार यसच्या नंतर पाहिजे होती, सच्या नंतर पाहिजे होती, भावसार पाहिजे होतं, तर त्यांनी काय केलं हा व सार अशा प्रकारचं केलं। ए ची जागा योग्य ठिकाणी आणण्यासाठी किती वर्ष संघर्ष झाला? साधारणतः आम्हाला 5 वर्ष संघर्ष करावा लागला, 13 ते 17। म्हणजे 5 वर्षानंतर ए आपल्या जागेवर आला तर त्याच्यानंतर अनावश्यक डब्ल्यू आला। मग डब्ल्यू आल्याच्या नंतर मग आजची परिस्थिती अशी आहे की जे प्रचलित स्पेलिंग आहे भावसारचं, म्हणजे BHA VSAR किंवा BHA WSAR याच्याऐवजी त्यांनी डब्ल्यू टाकला की जे डब्ल्यू जे आहे BHA WSAR साधारणतः प्रचलित नाही आहे, असं स्पेलिंग कोणी लिहित नाही, कोणाच्या कास्ट सर्टिफिकेटवर नाही आहे। तर ते लिहिल्यामुळे जे विद्यार्थी आहे त्या सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेटपासून मिळणाऱ्या फायद्यापासून वंचित होत आहे। बेलदार समाजाच्या उपजातींना केंद्रामध्ये न्याय का मिळत नाही? महाराष्ट्र सरकारने इथं मागासवर्गीय आयोगाने पारित केलं। महाराष्ट्र सरकारने त्याचं प्रस्ताव पण केंद्र सरकारला दिलेला आहे। ती लढाई सर्व लढत असताना सुद्धा आता जे विद्यार्थ्यांना प्रश्न पडत आहे, महाराष्ट्रामध्ये या लिस्टमध्ये आहे, मात्र केंद्र बेलदार समाजाच्या उपजाती म्हणून तेलंगा, मुन्नूर, कापेवार, पेटेरेड्डी, बुकेकरे अशा 7 जातीचा समावेश तिथे होणं गरजेचं होतं। आज जे आमचे गडचिरोलीपासून, चंद्रपूरपासून, यवतमाळ, वर्धा या भागातील जे तनोत विद्यार्थी आहे यांना अडचणीचा भाग जात आहे की ओबीसीच्या जेव्हा केंद्राच्या लिस्टमध्ये केंद्राच्या जागेसाठी आम्ही फॉर्म भरतो आहे किंवा कोणत्याही परदेशातल्या शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरतो आहे, तिथे मात्र या उपजातीचा समावेश होत नाही, नावच येत नाही, कारण बेलदार येतं पण त्याच्या उपजाती येत नाही। त्याच्यामुळे हा प्रश्न हजारो विद्यार्थ्यांच्या समोर आमच्या समोर येतो आहे। मात्र तरीही अनेक प्रयत्न करूनही, अनेक वर्षांचा लढा देऊनही कुठं स्पेलिंगची मिस्टेक आहे, कुठे कॉमाची अडचण आहे, कुठे काना, मात्रा, वेलांटी, उकार अशा चुका आहेत आणि त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो जास्त गुंतागुंतीचा होत चाललेला आहे आणि अनेक वर्षाच्या संघर्षानंतरही हा प्रश्न सुटत नसल्यामुळे एकानंतर एक पिढी जी आहे त्यांची संधी जी आहे ती वाया जात आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।